खडकी परिसरातील एका विधवा महिलेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 5 मार्च 2026 रोजी सिटी कोतवाली दवाखाना पोलीस चौकीकडून मिळालेल्या माहितीनुसार खदान पोलीस ठाण्यात दीपाली राहुल टाले वय वर्ष 40 राहणार खडकी यांच्या मृत्यूबाबत मर्ग क्रमांक 15/2026 कलम 194 BNS 2023 अन्वये नोंद करण्यात आली होती। त्यानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित सांडक यांना माहिती देण्यात आली। त्यांनी तात्काळ सखोल तपासाचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक गठीत करण्यात आले। प्राथमिक शवविच्छेदन अहवालात दीपाली टाले यांचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झाले। त्यामुळे हा मृत्यू अनैसर्गिक असल्याचं समोर आलंय। त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी घटनेच्या दिवशी मृत महिलेसोबत कोणाचा वाद झाला होता का किंवा कोणाचा संपर्क आला होता का याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान 6 मार्च रोजी अमित प्रेमशंकर मिश्रा वय वर्ष 31 राहणार संतोष नगर नंबर 2 खडकी यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार देत संशयित शाह अजिम शाह राहणार चोहट्टा बाजार याच्या विरुद्ध संशय व्यक्त केला। तक्रारीत आरोपी हा घटनेच्या दिवशी मृत महिलेच्या घरी आला होता। त्यांच्यात वाद झाला होता। त्यानंतर आरोपीनं महिलेचा मोबाईल व 14,000 रुपये घेऊन गेल्याची माहिती मृत महिलेच्या भाचीनं दिल्याचं नमूद करण्यात आलं आहे। वैद्यकीय अहवाल व फिर्यादीनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला। पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार 2 स्वतंत्र तपास पथके तयार करून अकोट, फैल, अंजनगाव, अकोट व चोहट्टा बाजार परिसरात तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली। दरम्यान आरोपी शाह अजिम शाह मिळून आल्यानं त्याला ताब्यात घेऊन खदान पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली। या चौकशीत समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज केदारे करत आहेत। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।